विधानसभा निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन इथं बैठक सुरू आहे. 288 जागांवर संघटनात्मक बांधणी करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र विधानसभा निवडणूक लढवू, याबाबत कोणीही शंका घेऊ नये. महाविकास आघाडी 180 ते 185 जागा जिंकणार. विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा होणार. इंडोर बैठका पावसाळा पाहता आम्ही घेणार आहोत. महाविकास आघाडीने महाराष्ट्राला भाजपमुक्त केलं आहे. महाविकास आघाडीचा जोरदार मुखंडी महाराष्ट्रात मारून भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या इतर मित्रमंडळींना रोखलेला नरेंद्र मोदींचं बहुमत खाली आणण्यामध्ये किंवा भारतीय जनता पक्षाला बहुमत मुक्त करण्यामध्ये महाराष्ट्राचा योगदान मोठा आहे. आज शिवसेना भवनामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नेते, आमदार, खासदार यांची बैठक झाली. मुंबईचे विभाग प्रमुख त्याच्यामध्ये संघटनात्मक बांधणीवर जोर देण्यासंदर्भात चर्चा झाली. विधानसभा निवडणुका आम्ही ताकदीनं लढू, महाविकास आघाडी करू एकत्र. 288 मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी होणं गरजेचं आहे. या संदर्भातल्या याशिवाय स्थानिक स्वराज्य मतदारसंघातल्या निवडणुका कोकण पदवीधर असतील, शिक्षक मतदारसंघ असतील, मुंबईतील पदवीधर शिक्षक मतदारसंघ असतील, त्या संदर्भातला तयारीचा आढावा सुद्धा आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या महाविकास आघाडीमध्येच आम्ही निवडणुका लढवू आणि महाराष्ट्राची सत्ता कामीच करू. पण ते करत असताना जिल्हा प्रमुखांना स्पष्ट आदेश देण्यात आले की 288 मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी आज आहे त्यापेक्षा अधिक ताकदीनं आणि मजबूतीनं होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं कामाला लागतं. एखादी विधानसभा आपण लढू अथवा न लढू, पण तिथे संघटना ही मजबूतीने दिसली पाहिजे, उभी राहिली पाहिजे. 288 मतदारसंघ महाविकास आघाडी एकत्रितरित्या सामोरं जाईल विधानसभेला. का शंका काय आहे? ज्या महाविकास आघाडीने एकत्रित भाजपला बहुमत मुक्त केलं दिल्लीतून, तीच महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आम्ही एकत्रित 3 पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस माननीय पवारसाहेबांनी आम्ही एकत्रितपणे महाविकास आघाडीने ताकदीनं लढू आणि 180 ते 185 विधानसभेच्या जागा जिंकू, अशा प्रकारचा निर्धार आजच्या शिवसेनेच्या बैठकीतसुद्धा करण्यात आला. या पावसाळा जरी असला तरी या संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने विधानसभेच्या दृष्टीने पूर्वतयारी म्हणून इंडोअर बैठका, इंडोअर मिटिंग म्हणजे जाहीर सभा कदाचित घेता येणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या मेळाव्यांचं, बैठकांचं आयोजन, सभांचं आयोजन इंडोअर करण्यात येत आहे आणि त्याची तयारी सुरू आहे. कधीपासून लवकर तारखा जाहीर महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो. आम्ही 288 जागांमध्ये 180 ते 185 जागा जिंकू.